MHT-CETच्या सेकंड अटेम्प्टची आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट जी आहे ती रिलीज झाली आहे आणि आय होप सगळ्यांनी आपले मार्क्स जे आहेत ना ते कॅल्क्युलेट केले असेल. आजचा जो व्हिडिओ आहे ना खरंच इन डिटेलमध्ये बनवतोय. 3 गोष्टींवरती फोकस केले आहे. पहिली म्हणजे काय, शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल काय असणार आहे, कोणत्या शिफ्टमध्ये मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल व्हॅरी होणार आहे आणि गेल्या अटेम्प्टपेक्षा यावेळचं पर्सेंटाईल नक्कीच वेगळं असणार आहे. ठीक आहे, यावेळचे चेंजेस आहेत ना या शिफ्ट्समध्ये भरपूर झाले आहेत. दुसरा आहे शिफ्ट कोणत्या डिफिकल्ट होत्या, मॉडरेट होत्या, इझी होत्या हे सुद्धा सांगणार आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कव्हर करतोय की मी काय केले, गेल्या वर्षी आमच्या काउन्सिलिंग बॅचमधल्या स्टुडंटचे रिअल डेटा म्हणजे त्यांचे मार्क्स किती होते आणि त्यांना ॲक्च्युअल पर्सेंटाईल किती होते ह्या तुम्हाला रिअल केसेस मी तुम्हाला दाखवल्या आहेत. हे यासाठी सांगतोय की मार्क्सवरून आपण म्हणतो की मला इतकं पर्सेंटाईल मिळेल, परंतु हे रिअल डाटा मी तुम्हाला यासाठी दाखवतोय की तुम्हाला अंदाज येईल की पर्सेंटाईल खरंच किती व्हॅरी होतं, म्हणजे शिफ्टनुसार ना इतका फरक पर्सेंटाईल पडतो. हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ना ते मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचे गेल्या वर्षीची सगळी उदाहरणं दाखवणार आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. मला माहिती आहे की मार्क्स आणि मार्क्स आत्ता जसे आलेत ना, सगळ्या मुलांना काही मुलांना चांगले मार्क्स मिळाले असतील, काही मुलांना थोडेफार कमी मिळाले असतील. एक तर 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे काय, तर गेली 5 ते 6 वर्ष या काउन्सिलिंग प्रोसेस मी तरी करतोय. तर मुलांना काय वाटतं की मार्क्स मला थोडे कमी मिळाले होते, जेवढे अपेक्षा होती तेवढे आलेले नाही आहेत. एक आहे की तुमचे जे मार्क्स आत्ता मिळाले ते ॲक्सेप्ट करा. उगाचच कमी मिळाले आहेत, जास्त मिळालेत हे लेबल लावत बसण्यापेक्षा पुढे जी काउन्सिलिंग प्रोसेस येणार आहेत त्याच्यासाठीवरती फोकस करा. जास्तीत जास्त चांगली कॉलेजेस कशी आपल्या मार्क्स आणि पर्सेंटाईलवरती मिळवता येईल याचा विचार करा. आणि दुसरी विनंती सगळ्या पालकांना आहे की आपल्या मुलाला कमी मार्क्स मिळालेत याचा अर्थ असा नाही की त्याला ॲडमिशनच कुठे मिळणार नाही किंवा चांगलं कॉलेज मिळणार नाही. खरं तर या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत की महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातले आणि मुंबईतले मोजून 4 ते 5 कॉलेजेस आपल्याला माहिती असतात. बाकी त्याच्या खाली जी कॉलेजेस असतात टियर 2 टियर 3 यांच्यामध्ये पण बऱ्यापैकी ॲव्हरेज पॅकेजेस चांगली असतात. मात्र या गोष्टींची आपल्याकडे जागरूकता नाही. त्यामुळे ही गोष्ट विचार करू नका की मार्क्स कमी आलेत याचा अर्थ तुम्हाला ॲडमिशनच मिळणार नाही किंवा खूपच लो कॉलेज मिळणार आहे. भरपूर अशा गोष्टी असतात जसे की कॅटेगरी बेनिफिट असतील, मायनॉरिटी असतील, अजून काही बेनिफिट असतात अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कोटा असतो, त्याचसोबत आपला इन्स्टिट्यूट लेवल सीट, स्पॉट सीट्स, अशा कित्येक गोष्टी आहेत या काउन्सिलिंगमध्ये. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पेशन्स ठेवायचा आहे. उगाचच घाई गडबडीमध्ये कुठेही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये भरमसाठ फी भरून तुमचे पैसे उगाचच अडकून ठेवू नका. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. हे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करण्यासाठी ना, पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करण्यासाठी थोडेफार फॅक्टर्स आहेत, ते थोडक्यात सांगतो. एक म्हणजे काय की तुमचं पर्सेंटाईल डिटरमाइन करण्यासाठी पहिला जो फॅक्टर आहे की तुमच्या शिफ्टमध्ये तुमच्यापेक्षा किती मुलांनी जास्त मार्क्स स्कोर केलेत. आता तुमच्या शिफ्टमध्ये जितक्या मुलांनी एक्झाम दिली आहे त्याच्यामध्ये तुमच्यापेक्षा किती जास्त मुलांनी स्कोर केलेत हे कुणालाच माहिती नसतं. ठीक आहे, इवन हा डेटा फक्त CET सेलकडे असतो. ठीक आहे. दुसरं आहे की तुमचं जे पर्सेंटाईल आहे आउट ऑफ 200 मार्क्सवरती डिपेंड करतं. असं नाही की ज्यावेळी तुमचं रिझल्ट येईल त्यावेळी तुम्हाला फिजिक्सचं वेगळं पर्सेंटाईल, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स याचं पर्सेंटाईल वेगवेगळं दिसतं, परंतु टोटल पर्सेंटाईल या तिघांची ॲव्हरेज नाही आहे. तर 200 पैकी किती मार्क्स तुम्ही स्कोर केलेत त्यावरती डिपेंड होतं. तिसरं आहे तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय. ऑब्वियसली जर शिफ्ट डिफिकल्ट असेल तर टॉप स्कोरर मुलं कमी असणार आहेत, त्यामुळे तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स स्कोर केलेली विद्यार्थीसुद्धा कमी असणार आहेत. त्यामुळे शिफ्टच्या टॉपर्स आणि डिफिकल्टी लेवल या गोष्टी ठरतात. आणि चौथं आहे तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलांनी एक्झाम दिली होती. आता हे चारही फॅक्टर्स जर बघितले याच्यापैकी एकही फॅक्टर आपल्याला माहितीच नसतो, त्यामुळे एक्झॅक्टली मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल सांगणं ना थोडं डिफिकल्ट जातं. ठीक आहे, आपण गेल्या वर्षींच्या डेटावरून थोडं अंदाज लावू शकतो. दुसरं आहे की मी सेकंड अटेम्प्टच्या ज्या शिफ्ट होत्या त्यांना मी 2 कॅटेगरीमध्येच डिवाईड केलं आहे. एक आहे मॉडरेट शिफ्ट आणि दुसरा आहे मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्ट. ठीक आहे, पहिल्या अटेम्प्टच्या ज्या शिफ्ट होत्या त्यांना मी 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं होतं, कारण का पेपरमध्ये डिफिकल्टी लेवलमध्ये व्हेरिएशन्स होती, परंतु या अटेम्प्टमध्ये इतकी व्हेरिएशन्स दिसले नाहीत. जे काही मला स्टुडंटकडून फीडबॅक मिळाले होते, आपल्या ग्रुपकडून फीडबॅक मिळाले होते, त्यावरून मी शिफ्ट्स आहेत ना त्यांना 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की 99 पर्सेंटाईलसाठी किती लागणार आहेत. ठीक आहे, तर मी काय केलं आहे, जर शिफ्ट मॉडरेट असेल तर या शिफ्टमध्ये तुम्हाला 135 to 148 मार्क्सच्या दरम्यान जर तुमचे मार्क असेल तर 99+ पर्सेंटाईल लागेल. आता जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला
140 मार्क्स असेल तर याला एक्झॅक्टली किती पर्सेंटाईल मिळणार आहे, याला 99 पॉईंट समथिंग काही मिळू शकतं, मे बी 0.2 किंवा 0.3 वगैरे मिळू शकतं. ठीक आहे, मात्र एवढं लक्षात ठेवा की मॉडरेट शिफ्टसाठी 135 टू 148 आणि मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्ट जर असेल तर 128 टू 142 मार्क्सच्या दरम्यान मिळू शकतं. म्हणजे तुम्ही एवढं लक्षात ठेवा, 99 पर्सेंटाईल हवं असेल ना तर 130 प्लस हा सेफ स्कोर आहे. ठीक आहे, आता सेकंड कॅटेगरी येते ती म्हणजे 98 टू 99 पर्सेंटाईलसाठी मार्क्स किती लागणार. जर शिफ्ट मॉडरेट असेल ना तर ॲप्रॉक्सिमेटली 128 टू 140 मार्क्सच्या दरम्यान तुम्हाला 98 टू 99 पर्सेंटाईल मिळून जाईल. ठीक आहे, आणि मॉडरेट टू डिफिकल्ट असेल तर 123 टू 135 मार्क्सच्या दरम्यान मार्क्स लागतील. ठीक आहे, नेक्स्ट आहे 96 टू 98 पर्सेंटाईलसाठी किती मार्क्स लागणार. तर यासाठी तुम्हाला अराउंड 115 115 टू 135 मार्क्स लागतील. ठीक आहे, नंतर सगळ्यात महत्त्वाचं 95 पर्सेंटाईल म्हणजे 95 प्लस पर्सेंटाईल मिळालं ना बऱ्यापैकी टियर 1 किंवा टियर 2 कॉलेजेसमध्ये व्यवस्थित ॲडमिशन्स होतं. ठीक आहे, मग 95 प्लस पर्सेंटाईलसाठी जर शिफ्ट मॉडरेट असेल तर तुम्हाला 105 टू 120 मार्क्स लागणार आहेत आणि मॉडरेट टू डिफिकल्ट असेल तर 100 टू 110 मार्क्स लागणार आहेत. ॲप्रॉक्सिमेटली सांगतो 95 प्लस पर्सेंटाईलसाठी तुम्ही असं म्हणू शकता की 105 हा तुमचा सेफ स्कोर आहे. म्हणजे याच्या जवळपास जर येत असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळाले तर तुम्ही ॲप्रॉक्सिमेटली 95 प्लस पर्सेंटाईल तरी तुम्हाला मिळतील. ठीक आहे, आता पुढचं जे आहे 90 टू 95 पर्सेंटाईल. लक्षात ठेवा या पर्सेंटाईलमध्ये जर शिफ्ट मॉडरेट असेल तर मॉडरेटसाठी 96 टू 115 मार्क्स आणि मॉडरेट टू डिफिकल्टसाठी 90 टू 110 मार्क्स लागणार. ठीक आहे, आता पुढचं मार्क्स आणि पर्सेंटाईल सांगण्याची थोडक्यात तुम्हाला आमची जी काउन्सिलिंग बॅचची रजिस्ट्रेशन्स आहेत त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. एकतर लक्षात ठेवा इथून पुढे म्हणजे आता तुमचं जसे हे मार्क्स वगैरे आलेत ना पुढचे 3 ते 4 महिने CETची कॅप काउन्सिलिंगला तुम्हाला फेस करायचं आहे. प्रत्येक गोष्टीला कुठं ना कुठं तुम्हाला अडचण येणार आहे की तुम्हाला डाऊट्स होणार, कॉलेज कोणतं निवडावं, ब्रँच कोणती निवडावी, कोणत्या कॉलेजची रँकिंग किती असली पाहिजे, तुमच्या मार्क्सला एक चांगली कॉलेज लिस्ट कशी बनवायची. यासाठी मी आता प्रत्येक ठिकाणी ही पर्सनल काउन्सिलिंग बॅच वगैरे लॉन्च असतात. आता आमची पर्सनल काउन्सिलिंग बॅच ज्याच्यामध्ये मी स्वतः गाईड करत होतो त्याबद्दल थोडक्यात सांगतो. एक लक्षात ठेवा जर काउन्सिलिंग रिलेटेड कुठल्याही डाऊट्स असेल तर मी हा माझा व्हॉट्सॲप नंबर याच्यावरती दिलेला आहे. ठीक आहे, मेसेज करा किंवा कॉल करा. तुम्हाला कंप्लीटली जर या काउन्सिलिंग प्रोसेसबद्दल काही डाऊट्स असतील ना तर आमच्या काउन्सिलिंग प्रोग्रामबद्दल गाईड वगैरे करण्यात येईल. ठीक आहे, दुसरं आहे की या काउन्सिलिंग बॅचमध्ये आम्ही कोणकोणते फीचर्स प्रोव्हाइड करतो थोडक्यात सांगू. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे डाऊट सपोर्ट. इथून पुढे प्रत्येक स्टेपला कुठं ना कुठं डाऊट येणार. फ्रीज म्हणजे काय, ऑटो फ्रीजचे रूल काय, 4 कॅप राऊंडचे ऑटो फ्रीजचे रूल्स वेगवेगळे आहेत, ते काय आहेत, कसे तुम्हाला ते अवॉइड करायचे, प्रत्येक स्टेपला डाऊट येणार. मग अशा सिच्युएशनमध्ये फक्त तुम्हाला आम्ही चॅट सपोर्ट देत नाही तर कॉल सपोर्ट देतोय, जेणेकरून कुठेही काही वाटलं ना तर डायरेक्टली माझा पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केलेला असतो. डायरेक्टली तुम्ही कॉल्सवरती किंवा व्हॉट्सॲपवरती माझ्याशी बोलू शकता. ठीक आहे, आणि हे कंप्लीट तुमचं ॲडमिशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असतं. ठीक आहे, तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये हा सपोर्ट राहणार आहे. दुसरं आहे पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट. आता बाकी काउन्सिलरसारखं फक्त एकच लिस्ट काढायची आणि तीच सगळ्यांना देऊन टाकायचं असं नाही आहे. लक्षात ठेवा जसा तुमचा रिझल्ट डिक्लेअर होतो प्रत्येक मुलाशी आणि पालकाशी पर्सनली कॉल करून तुमचं पर्सेंटाईल किती आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्हाला कॉलेज कुठे हवं आहे, तुम्हाला ब्रँच कोणते हवे, या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली जाते. तुम्हाला पॉसिबल कोणते कॉलेजेस मिळू शकतात याची माहिती दिली जाते आणि त्यानंतर तुमची प्रत्येक विद्यार्थ्याची एक सेपरेट कॉलेजची लिस्ट बनवून दिली जाते तुमच्या पर्सेंटाईलनुसार. तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये भरायची. ठीक आहे, तिसरं असतं लाईव्ह गायडन्स सेशन. म्हणजे CETच्या प्रत्येक स्टेपनुसार सुरुवातीला कॉलेज ब्रँचबद्दल माहिती देणं असेल, कॅप रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल तुम्हाला गाईड करणं असेल, कॉप राऊंडचे ऑप्शन फॉर्म कसं भरायचं, फ्रीज निवडायचं, बेटरमेंट निवडायचं, कशी प्रोसेस करायची, CETच्या प्रत्येक स्टेपनुसार झूम मीटिंगद्वारे तुम्हाला गाईड केलं जातं, जेणेकरून तुम्हाला या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेही फॉर्म फिलिंग असेल किंवा काही चुका तुमच्याकडून होणार नाही. त्यानंतर आहे स्पॉट ॲडमिशन्स आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स. कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट शिल्लक राहिलेत, त्या सीट्सवरती कोण ॲप्लिकेशन फॉर्म्स असतील त्यांच्या लिंक्स असतील, कोणत्या कॉलेजला तुम्ही अप्लाय केलं पाहिजे, इन्स्टिट्यूट लेवलच्या जागा कुठे ओपन झालेत याबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे फक्त तुमचं ॲडमिशन झालं म्हणजे तिथं आमची जबाबदारी संपत नाही. तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरपासून कोडिंग कसं करायचं आहे, CGPA कसा मेंटेन करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं MHA-DBTचे स्कॉलरशिप फॉर्म्स वगैरे कसे भरायचे आहेत त्याबद्दल वगैरे गाईड केलं जातं. आता या काउन्सिलिंगची जी चार्जेस वगैरे आहेत ना सगळ्या गोष्टी मी डिटेल्स आपल्या कमेंटमध्ये आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिली आहे, त्याच्यावरती नक्की चेक करा.
कमीत कमी प्राईसमध्ये एवढ्या फीचर्स आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. एक सांगतो, तुमचे मार्क्स कितीही आले असतील परंतु त्या मार्क्सला एक चांगलं महाराष्ट्रातलं एक बेस्ट कॉलेज आणि ब्रँच तुम्हाला निवडून कॉलेज मिळवून देण्यात नक्की या काउन्सिलिंगचा हेल्प होईल. त्यामुळे ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की करा. जर काही डाऊट असेल, मी हा नंबर इथं दिलेला आहे, व्हॉट्सॲप करा किंवा कॉल करा आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करून नंतर एनरोल केलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. आता येतो नेक्स्ट आपले जे मार्क्स आणि पर्सेंटाईल राहिले त्याबद्दल. सगळ्यात महत्त्वाचं 90% जो एक सेफ स्कोअर मानला जातो टियर 2 आणि टियर 3च्या कॉलेजेससाठी. त्याच्यासाठी किती मार्क्स लागणार आहेत तर अराउंड 88 to 102 मार्क्स, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 90+ मार्क्स तरी तुम्हाला या अटेम्प्टमध्ये लागणार आहेत. ठीक आहे. 80 to 90 पर्सेंटाईलसाठी अराउंड 78 to 92 मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे. 70 to 80 पर्सेंटाईलसाठी अप्रॉक्सिमेटली 65 to 82 मार्क्स तुम्हाला यावेळी लागणार आहेत. आणि 50 to 70 पर्सेंटाईल 60 to 72 मार्क्स जर आले तर 50 to 70 पर्सेंटाईल तुम्हाला मिळू शकतं. लक्षात ठेवा, जर स्कोर बिलो 60 आला तर तुमचं मार्क्स आणि पर्सेंटाईल प्रेडिक्ट करणं खूप डिफिकल्ट आहे. कारण का या रेंजमध्ये मोस्टली काय होतं तर मुलांचे पर्सेंटेज 60पेक्षा जास्त पण येऊ शकतात, काही वेळा ते 70-80 सुद्धा आलेले आहेत आणि काही वेळा ते निम्मेसुद्धा होऊन बसतात. त्यामुळे बिलो 60 जर आलं तर थोडं अनप्रेडिक्टेबल आहे. ठीक आहे. आता या शिफ्ट ज्या होत्या त्याला मी 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे. ठीक आहे. आता या शिफ्टचे जे रिस्पॉन्सेस आहेत हे मला स्टुडंट्सकडून मिळाले. काही मुलांना काय वाटेल की मी शिफ्ट इथं मॉडरेट दिले, त्यांना डिफिकल्ट वाटू शकते, परंतु पहिल्या अटेम्प्टपेक्षा हा अटेम्प्ट का वेगळा होता सांगतो. एक तर मोस्ट ऑफ दी शिफ्ट होत्या त्या मॉडरेट गेल्या मुलांना, का कारण का मुलांचा अभ्यास पण चांगला झाला होता आणि डायरेक्टली थोडेफार PYQ बेस्ड क्वेश्चन्स आले होते. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, या अटेम्प्टमध्ये पॉसिबिलिटी आहे की पहिल्या अटेम्प्टपेक्षा जास्त मार्क्सवरती थोडंफार कमी पर्सेंटेज येऊ शकतं. पहिल्या अटेम्प्टमध्ये मात्र ना कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटेज येण्याचे चान्सेस आहेत, परंतु या अटेम्प्टमध्ये थोडेफार पर्सेंटेज ना कमी येऊ शकतं. ठीक आहे. आता मॉडरेट शिफ्ट कोणत्या आणि मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्ट एवढं लक्षात ठेवा. मला मॉडरेट टू डिफिकल्टमध्ये 3 शिफ्ट फाईन झाल्या. 13th मे शिफ्ट 1, 15th मे शिफ्ट 2 आणि 20 मे शिफ्ट 1. आणि बाकी जेवढ्या पण शिफ्ट होत्या त्यांना मी मॉडरेट कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला कुठली कॅटेगरीमध्ये ती शिफ्ट येते ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. दुसरं आहे की सांगितलं होतं की गेल्या वर्षीचा एक रिअल डेटा मी तुम्हाला दाखवणार आहे की गेल्या वर्षी किती मार्क्सवरती किती पर्सेंटेज जे आमच्या काउन्सिलिंग बॅच स्टुडंट्स होतं ना ते दाखवतो. गेल्या वर्षी थोडक्यात सांगतो, 61 मार्क्स होते मुलाला. 61 मार्क्सवरती 74 पर्सेंटाईल मिळालं होतं, जे एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे, इतकं मिळू शकतं. दुसरं आहे 69 मार्क्स होते, 81 पर्सेंटाईल मिळालं होतं. ठीक आहे, हे सुद्धा व्यवस्थित एक्सपेक्टेड आहे. 55 मार्क्स होते, जसं मी सांगितलं बिलो 60 आला तर अनएक्सपेक्टेड असतं 32 पर्सेंटाईल फक्त मिळालं होतं. ठीक आहे. आणि हा कुठलाही फेक डेटा नाही आहे, हा गेल्या वर्षीच्या काउन्सिलिंगच्या मुलांचा डेटा आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करतो. 65 मार्क्स होते, 61 पर्सेंटाईल मिळाले. ओके, म्हणजे विचार करा, इथं 61 मार्क्सला 74 पर्सेंटाईल, इथं 65 मार्क्सला 61 पर्सेंटाईल मिळाले. 94 मार्क्स होते, 93 पर्सेंटाईल मिळालं होतं. म्हणजे विचार करा, 94वरती 93. 110 मार्क्स होते, त्याच्यावरती 95.96 पर्सेंटाईल मिळालं, एक्सपेक्टेड होतं. 60 मार्क्स होते, 40 पर्सेंटाईल मिळालं होतं. 55 मार्क्स होते, 35 पर्सेंटाईल मिळालं होतं. 70 मार्क्स होते, 54 पर्सेंटाईल मिळालं होते. 56 मार्क्स होते, फक्त 23 पर्सेंटाईल मिळालं होतं. 49 मार्क्स होते, 28.30 पर्सेंटाईल मिळालं होतं. 123 मार्क्स होते, 98.30 इतकं पर्सेंटाईल आलं होतं. आणि 134 मार्क्ससाठी 99.20 पर्सेंटाईल आलं होतं. या केसेस तुम्हाला का दाखवतो याचं कारण एकच आहे, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल एक्झॅक्टली सांगणं खूप अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजेच काय, आपण ज्यावेळी म्हणतो की मला इतकं तुम्हाला पर्सेंटाईल मिळू शकते, कधी ते अनएक्सपेक्टेड येऊ शकतं. त्यामुळे तयार राहा की तुमचा एक प्लॅन बी तयार असला पाहिजे. म्हणजेच काय, स्वतः थोडा रिसर्च करा की जरी माझे थोडेफार पर्सेंटाईल कमी आले तर मी कॉलेज कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे की ब्रँच कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे, या गोष्टींचा विचार नक्की करा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. जे काही तुमचं कमेंटमध्ये तुमचं पर्सेंटाईल तुमचे जे काही शिफ्ट आणि मार्क्स असतील ना, नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या शिफ्टचे टॉपर्स वगैरे किती आहेत ते फाइंड करण्यात बरं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय केलं आहे, सेकंड अटेम्प्टचा टॉपर्स फीडबॅक फॉर्मसुद्धा जोडलेला आहे, तो सुद्धा फिलअप करा. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.